कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि इकडे उद्धव ठाकरे मराठवाड्यात आले। शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत मिळाली का याची विचारणा उद्धव ठाकरेंनी केली। तसंच कर्जमाफीशिवाय मतदान करणार नाही अशी भूमिका घ्या असाही सल्ला उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलाय। पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट। मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या मदतीवरून विचारपूस करणं सुरू केलं। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आणि अनर्थमंत्री, गृहकलह मंत्री, नगरविकास मंत्री अशी टीका मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर केली आहे। आता आपल्या राज्याला विरोधी पक्षनेता नाहीये का त्यामुळे त्याचं संविधानात असं तरतूद नाही, अशा गोष्टी कराव्या लागतात। मग संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीये, म्हणजे कोण आहे? एक अनर्थमंत्री, एक नगरविकास मंत्री आणि तिसरे गृहकलह मंत्री, घराघरात भांडणे लावणारे। आपली जी मागणी आहे ती मी सोडणार नाही, फक्त तुम्ही साथ देणार की तेवढं सांगायचं। जी तुमची मागणी आहे माझी मागणी नाहीये, मी शेतकऱ्यासाठी लढतोय। हेक्टरी 50,000 रुपये मिळालेच पाहिजे, बरोबर? हे चांगलं आहे, विरोधी पक्षाचं काम आहे। पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत, ते मला आनंद आहे। उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत। मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। सरकारनं अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी 32,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं। त्यानंतर आता उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत, ज्यात शेतकऱ्यांनी मदत मिळाली नसून बाजारभावावरूनही संताप व्यक्त केलाय। अतिवृष्टीसाठी नुकसानीसाठी 1ही रुपया सर आम्हाला प्राप्त झालेला नाही। कमीत कमी जो आपण हिशोब सांगितला तर एकरी 25,000 रुपये खर्च आहे सोयाबीनचा आणि आम्हाला पट्टी ती 22,000 रुपये। कसं जगायचं आम्ही? हमी भाव आहे किती सोयाबीनचा भाव? 5,328 रुपये हमी भाव आहे। हमी केंद्र चालू करायचं डोक्यात शासनाच्या अजूनही नाही। 15 नोव्हेंबर पासून हमी केंद्र चालू करायचं त्यांनी आश्वासन दिलंय, पण शेतकऱ्यापाशी 1 क्विंटल माल आज नाही। ही वास्तव आहे साहेब। 30 जून पर्यंत कर्जमाफी करू असा शब्द मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलाय, तर सारखंच फुकट म्हणत अजित पवारांनी कर्जमाफीवरून शेतकऱ्यांनाच फटकारलंय। त्यावरूनही उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांचा समाचार घेतला। मी तुम्हाला जिथं जिथं आम्ही जिल्हा बँक, जिल्हा परिषद, राज्य सरकार, डीपीडीसी ज्यांनी कुणी मदत करायला पाहिजे ती मदत त्या ठिकाणी करीत, पण सारखीच मदत नाही, काही तुम्ही पण हातपाय हलवले पाहिजे, हे पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा। या प्रकारे आपण पुढे जाऊ। 0% व्याजाने पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावा ना। सारखंच फुकटात आणि सारखंच माफ कसं व्हायचं? असं नाही चालत। अजित पवार म्हणतात तुम्हाला सगळंच कसं फुकट द्यायचं, हातपाय हलवा जरा। मी मागाशी म्हटलं शेतकरी हातपाय हलवतात, तुम्ही काय हलवायचं ते ठरवा आधी, नाही म्हणजे तुम्ही सुद्धा हात वळवा आणि सही करा ना कर्जमाफीवरती, असं माझं म्हणणं आहे। माझा शेतकरी हातपाय हलवतोय आणि आता अनिल दादा तुम्ही जे सांगितलं आम्हाला कर्जमाफी नको का, आम्हाला हमी भाव द्या, आम्हाला तुमच्या उत्तराची गरजच नाही। कोरडवाहूसाठी हेक्टरी 18,500 आणि बागायतीसाठी हेक्टरी 32,500 रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली, पण दिवाळीचा वायदा करून मदत खात्यात जमा न करता मुख्यमंत्री बिहारच्या निवडणुकीत व्यस्त असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली। कारण मुख्यमंत्री बोलले होते की दिवाळीच्या आत तुम्हाला पैसे मिळणार, आता मुख्यमंत्री कुठे? बिहार। शेतकरी इकडे उघडवती पडलाय आणि मुख्यमंत्री आमचे बिहारला। कैसन बा? हा ठीक आहे ना बा, तुझा बा बसलाय ना इकडे, छठ पूजा करायला गेले, शेतकरी बसलाय ना। मुख्यमंत्री असताना कधी शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाही, मुख्यमंत्री असताना कधी त्या ठिकाणी विधिमंडळात आले नाही, मुख्यमंत्री असताना मंत्रालयाचा दरवाजा कधी बघितला नाही, 2-2.5 दिवस आले। आणि त्यामुळं आता हा राजकीय दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये आता ते मोदीजीवर, माननीय देवेंद्रजीवर टीका करत सुटलेले आहे, पण त्यांनी कधी पॅकेजचा अभ्यास केला नाही, कधी कागद वाचला नाही
त्यांना पूरग्रस्तामध्ये कुठल्या कुठल्या कॅटेगरी येतात हे सुद्धा उद्धव ठाकरेंना माहिती नाही. नुकत्याच नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या. निवडणूक जाहीर होताच दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. तसंच आधी कर्जमाफी करा नंतरच मतदान करणार, नाहीतर मत देणार नाही असे फलक लावा या सूचनाच उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना केल्या. निवडणुका आल्यानंतर त्यांनी काय केले, आम्ही कर्जमाफी करणार आहोत पण कधी जून मध्ये, तोपर्यंत तुमची मतं आम्हाला पाहिजे. आणि अजित पवार काय म्हणाले, आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी करू असं बोलले, बरोबर ना. मग आता तुम्ही सांगायचं आधी कर्जमाफी करा मग आम्ही तुम्हाला मत देऊ, कर्जमाफी नाही तर मत नाही. हे गावागावात बोर्ड लावा, बोर्ड लावा. 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुकीचं बिगुल वाजलंय. त्यात उद्धव ठाकरेंनी शेतीच्या बांधावर जाऊन भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. छत्रपती संभाजीनगरहून संजय सरोदे आणि निवृत्ती बाबरसह लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, बीड. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.